इमोशन कपलं इथं बघा रेडी. रेडी कुठं आहे बरं? रेडी कुठं आहे? रेडी रेडी मित्रांनो, रेडी गायब झाली. कुठंच नाही रेडी. रेडी कुठं आहे? कपो कपो रेडी कुठं आहे? तर नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात होत आहे गोट्यामधून. कसं आहे कॅमेराला काय झालं बरं सकाळ सकाळ आता जे स्वच्छ दिसते जरा. तर मित्रांनो, सकाळ सकाळ पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि इथं बघा चमचम चमचम बसले. मित्रांनो, तुम्हाला बोर होत नाही ना दररोज हीच 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 हीच? मी दररोज हीच दाखवतो, त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं मला ते बोर होत असेल. रेडी बघा इथं बसली. रेडी काहीतरी एंटरटेनमेंट करके बोर व्हायला लागलं व्यवर्सला. सगळी बसली ती बघा, हालं ना ते सुदे एकदम स्थित बसली ती. रेडी 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 कशी झोपली ती बघा सगळीजण. आणि आज सगळं इथलं कोरडं झालं आहे. आता ही पॅक बसणार सगळं शेण जे आहे ना, हे शेण हे सगळं पॅक बसणार आवळून. आणि माझा हात काय दिसतंय का? घोटाळा झाला होता तुम्हाला सांगतो मी. आता घोटाळा काढत होतो इथे बघा, मशीन पडतो. तर आपल्याला मारायचं बागेवरती औषध, पण पावसाचं वातावरण बघून काही वाटा नाही औषध करायचं का नाही. इथं बघा डॉगेश बाय आणि इथं बघा आपण औषध केलेलं आहे ह्या ह्या बादलीत. पण ह्या ड्रममध्ये टाकावं का नाही का अडचण, टाकावं का नाही टेन्शन आलं, कारण की इकडे पाऊस उतरला आहे कसं आहे, आणि इकडे पण पाऊस आहे आणि बरोबर आपल्या घरावर पाऊस नाही. इथं बघा सायलेन्सर तुटला आहे मित्रांनो उडूनच पडला आहे कसं आहे. सगळं हे झालं आहे, नुकसान झालं आहे. आणि आपण आताच हे जी टाकी फुल केली आहे एस टी पीची हो का इंजिनची, कसं आहे 5 लिटर डिझेल टाकलेलं आहे पण आपल्याला एस टी पीमध्ये ही इंजिनमध्ये. आणि ही एस टी पी बघा ह्याला एकदम क्लीन केलेलं आहे, स्वच्छ केलेलं आहे, कारण की ह्याला आपण हे जुन्यातलं टाकलं आहे बघा. तिथं एस टी पी दिसते का? तिथं ते एस टी पीचं खालचं बसवलं आहे, कारण की ती पहिलं जे होतं ना ते कुजलं नव्हतं, पट्ट्या तुटल्या होत्या. पहिलं जे पट्ट्या येतात ना ते त्याच्या नाजूक येते त्या, मग आपण अँगलचं बनवून आणलं आहे. पहिलं बनवलेलंच होतं हे अँगलचं, त्याला बसवलं होतं. तो आसपेचं एस टी पी आहे, त्याला झाली 2012ची एस टी पी आहे ती. आणि हे आत्ता आणलं ह्या भाराला, आत्ता बाग लावली त्यावेळेस. तर आपण हे बसवलेलं बघा, आत्ताच बसवलेलं आहे हे आपण. आणि मारायचं औषध पण काय कळलं नाही मारायचं का नाही ते, कारण की हे झालं आहे पाऊस तिकडं तर लय काळं भंगार दिसतंय ना तिकडं. तुम्हाला दाखवू का बरं का? चॉकलेट आहे विक्स गोळी. ते बघा तिकडं मित्रांनो सगळं पाऊस चालू आहे सगळं तिकडं. बरोबर आपल्या घरावर तेवढं पांढरं आहे, तिकडं पण पाऊस चालू आणि इकडं पण पाऊस चालू. बघू करतो चालू तर करतो, बघू काय होईल, कारण की औषध मारायचं आपल्याला बागवर ठेवूया. विक्सचा गोळ्या, कारण की मगाशी आपण आणलेल्या विक्सच्या गोळ्या 10 आणि मम्मीचा घसा तोडत होता ना, त्याच्यामुळे आपण आता मी खाल्ली गोळी एक राहिलेली. तर करूया औषध मारूयात, काय होईल ते होईल बघू. इथनं बाग उतरायचं आता. 1 2 तर मित्रांनो इंजिन चालू केलं बघा. इथं बघा इंजिन चालू केलं, जाऊया औषध मारायला. ऊन पडले ऊन, पण माग आभाळ आहे असा विषय झाला. इथं बघा ऊन पडले आता कसं आहे. थोडं थांबलो होतो, 3 वाजल्यात आता चालू केले बघा. इथं बघा औषध मारायचं चालू आहे मित्रांनो. बागेला सगळे आले ते फुट्या, काय खरं नाही. फुट्या काढून दमलो, फुट्या काढून गावात खरपून दमलो. बायांना पैसे घालवायचं मोकळ्यात नसतं बघा. सगळ्या फुट्याच झाडाला माल कमी फुट्या जास्त, असं झालं. असंच असते मित्रांनो शेतीच, काय खरं नसतं. कुठं लावलं मित्रांनो? सकाळी या झाडं औषध मारलेलं, पानकं झाली ती फुलाची, फुलं सुकून गेली, लय झालं तर औषध मित्रांनो. पाऊस आला आता पावसाला यायचं आहे बघा. पावसाच काय करा नाही, पावसाला काय कळत नाही. आता येते का? आता औषध मारलं आहे आपण, आता याचा विषयच नाही पावसाकडे, हेच नाही पाहिजे. पण ते आपल्या हातात काय नाही मित्रांनो. पतंग उडते ते 3 जण येतात, 3 पतंग येतात 3. तुम्हाला दाखवू तिथं बघा कसं आहे, त्यामुळे तुम्हाला दाखवलं झूम करून. कुठे गेले ते बघा, दिसल्या ती 2 आणि तिकडे काय कुठे गेली बरं, कसं आहे मम्मी गेली मधून. तर झालं आता आपलं औषध मारून, तर जाऊया गायींचं काम करूया. आणि
मित्रांनो मी फक्त कामाचा ब्लॉग बनवत असतो, दुसरं एंटरटेनमेंट वगैरे काय बनवत नाही म्हणजे मी काय माझ्या लाईफमध्ये काय होतच नाही. तर इथं बघा अण्णांचं काय झालं ते बघा मित्रांनो, बॉक्स बनवला आहे ते बाबांनी बनवला आहे. ते 2012 नाही 2014-15ला बनवलेलं बाबांनी बॉक्स. त्यावेळेस बाबा एकदम चांगलं होतं आपलं, त्यावेळेस बनवलेलं आहे ते बॉक्स. तर तुम्हाला सांगत होतं मी का असलं म्हणजे असं एंटरटेनमेंटचं ब्लॉग बनवत नाही बाहेरचं, कारण की मी बाहेर कुठं लय वगैरे जात नाही आणि घरीच असतो शेतीत. आणि लई काम सोडून ब्लॉग बनवायचं म्हणलं की मग बोलणं खायला लागतं. तर करूया गायांचं काम. मी लहानपणी लय पतंग उडवत होतो, लय रंगपंचमी खेळत होतो, पण आता काही खेळत नाही किंवा पतंग आता काही उडवत नाही, कारण की सगळा मोड गेला माझा, लाईफचा चुरा झाला सगळा. जाऊया हाय तेवढं ब्लॉगला हाय तेवढा आनंद घेऊया आता काय. तिथं बघा कोण चाललंय रस्त्यात कसं, मम्मीचा फोन चालू बघा तर. आणि मित्रांनो फोनमध्ये चार्जिंग फक्त 5% राहिली आहे. हो का झालं सुरू चमचमचा काला बघितलं का राडा. अय मोशन कपलं इथं बघा रेडी कुठं आहे बरं, रेडी कुठं आहे रेडी मित्रांनो रेडी गायब झाली, कुठंच नाही रेडी कुठं आहे, कपो रेडी कुठं आहे. हो का रेडी रेडीनं तोंडवर काढलं. रेडी इकडे की रेडी काळी. हो का दोघीच्या मध्ये कसं आहे, दोघीच्या मध्ये काय काम आहे का तुझं, तिघीचं मध्ये मागा दर हाक मारतो तरी नाही. हो का टेकवलंच तोंड आहे ना हिच्या पाठीवरती. रेडी केस आली मित्रांनो, हिला इथं बरं केस आली ह्यांची तोंड बघण्यासारखी झालती. ह्यांना लागलं असतील भूक आता, दिवसभर दूध तयार केलं असेल. इथे बघ कपून माकल कसं आहे, माकालचा डायलॉग कालचा बैलगाडा शर्यत. तर करतो सगळं गायचं काम मी आणि भेटतो तुम्हाला गायातमध्ये घेताना. तर मित्रांनो झालं आहे आपलं हे सगळं काम इथलं. इथं बघू शकता काम झालेलं आहे. मित्रांनो चमचमच्या मम्मीनं गोठा केला तसं आतमध्ये आली होती, त्यामध्ये मी तर बांधली आहे. चला माकाल तुम्ही येऊ नका, रेडी येऊ नको, एक जण या जाऊ दे. बघा महाकालमध्ये शिरले ते दोघी जण. ती राहिली ए चल लवकर चल इकडे तुझ इकडं बांधूया सगळ्या गायात. तर आपण सगळ्या गाय बांधलेल्या आहेत आणि इथं बघा व्ह्यू कसा आहे एकदम क्लिअरमध्ये दिसला. इथं बघा आपण पेंट टाकले कपल आणि रेडी इकडे बघ कसं लागते पेंट. तोंड भरू नको, तोंड भरलं सगळं काळी. नुसतं आज बुसाच आहे कारण की पेंट संपली. आज पेंट संपली, आता सकाळी पेंट आणा, आता संध्याकाळी आणतो एक पोतं. नाही तिथं आहे पेंट, बरोबर आहे तिथं आहे पेंट, ती टाकायची होती सकाळी त्या जाऊ वैरण जातात 5:45 चालते. मित्रांनो लय वाजले ते, मित्रांनो लय लोड आहे कामात. तुम्हाला दाखवू किती वाजले त्याला करेक्ट. ते बघा दिसलं की एवढं वाजले ते. आत्ताशी वैरणला चाललो मी. चमचमला काय बाहेर सोडत नाही पळायला, कारण की चमचम तुला आज नाही पळायला सोडणार. चमचम तिची मावशी खाती बघ, तिला पेंट नसते कारण तिला आठवली. इथं बघा डॉगेसारखं. जाऊया मित्रांनो वैरणीला, तुम्ही पण या वैरण काढत माझ्यासोबत, कारण की आता वैरण काढा एकटाच चाललं मी. इथलं काढत त्याचा काट्याकडेच करणार आता, ठेवणारच नाही त्याला काय. तर मित्रांनो झाली संध्याकाळ आणि मित्रांनो संध्याकाळ झाली पण लय वाजली ते. तुम्हाला दाखवतो बघितलं किती वाजले ते, 11:15 वाजून गेले ते. आणि आपल्याला जेव्हा वाढलं आत्ताशी, आज नुसतं दूध भात खाणार आहे मी. तर इथं झोपत असते मी, इथं झोपतो. आणि काय होतं माहिती आहे का, 7 वाजता गेलो दूध ह्याला वैरण आणायला, 8:30ला आलो. तोपर्यंत अण्णांनी मम्मीने धारा काढल्या होत्या. परत धारा काढायला गेलो, दूध घालायला गेलो. परत आल्यावर जेवण केलं, जेवण झाल्यानंतर मग वैरण कट गेली. तसली वाकडे तिकडे वैरण त्या चॅपिटरमध्ये कट केली आहे. परत मग आत्ता 10:30 वाजता गाई बाहेर सोडल्या ओपन गोट्यामध्ये पाणी प्यायला. आणि पाऊस काय नाही त्यामुळे एकदम निवांत आहेत काय. मित्रांनो लय काम होते, टेन्शन आलं नाही, काय करायचं. इथं बघा दुधाचं काय कसं त्यात मम्मीला दूध आता मम्मीला उठवलं, मी झोपलो. मम्मीला उठवलं आणि दूध गरम करायला लागलं, पण ते दूध गरम करायला गेलं नाही, गार दूध झालं, दूध गारच झालं. मम्मीला काय करायचं.
हो का लाईट बंद. तर इथं कर जेवण आणि झोपूया. तर आजचा व्हिडिओ आपण इथं संपूया. आजचा व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटूयात आपण उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. बाय.